तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे तर MCQs ऑन द टॉपिक ग्रॅव्हिटेशन. ओके, राईट डाऊन द क्वेश्चन्स आस्क्ड इन नीट एक्झाम, प्रीवियस नीट एक्झाम. Write down two spheres of mass, small m and capital M. Two spheres of mass, small m and capital M, are situated in air, and the gravitational force between them is capital F. Gravitational force between them is capital F. Full stop. The space around the masses is now filled with a liquid of specific gravity 3. Full stop. The gravitational force will now be आणि ऑप्शन आहेत. ऑप्शन ए F, ऑप्शन बी F/3, ऑप्शन सी F/9 and ऑप्शन डी 3F. दोन स्पियर्स आहेत. पहिला स्पियर त्याचं मास स्मॉल m, सेकंड स्पियर ऑफ मास कॅपिटल M. हे दोन स्पियर सुरुवातीला कोणत्या मीडियम मध्ये ठेवलेत? एअर. आणि त्यावेळेस त्या दोघांमधला जो फोर्स आहे तो किती आहे सुरुवातीला? F. जर समजा तेच दोन स्पियर तेवढ्याच डिस्टन्सने सेपरेट ठेवून पण मीडियम चेंज केलं, कोणतं मीडियम? ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? 3 आहे. अशा मीडियम मध्ये जर नेऊन ठेवले तर फोर्स काय होईल? तर लक्षात ठेवा, आपण एक पॉइंट टॉपिक शिकवताना एक पॉइंट लिहून दिला होता बघा तुम्हाला. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज इज इंडिपेंडंट ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. म्हणजे त्या दोघांमध्ये एअर मीडियम आहे का वॉटर आहे का दुसरं कुठलं मीडियम आहे त्याच्यावर फोर्स डिपेंड नसतो. म्हणजे मला सांगा, त्या दोघातला जो फोर्स F आहे तो मीडियम बदललं, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 3 आहे, अशा मीडियम मध्ये जरी ठेवला तरी त्याचा फोर्स तेवढाच राहणार. म्हणजे ऑप्शन ए F. ह्याचं रिझन काय लक्षात आलं? बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट, डिपेंड नाही कशावर? इंटरव्हेनिंग मीडियम ऑफ द टू बॉडीज. नेक्स्ट, अगोदरच्या क्वेश्चन पेपरला आलेल्या क्वेश्चन पैकीच क्वेश्चन घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, द वर्क डन 2019चा जो नीटचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. द वर्क डन टू रेज अ मास स्मॉल m from the surface of earth to a height h, which is equal to radius of earth, is. झाला क्वेश्चन. आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत बघा.
ऑप्शन ए 3/2 mgr capital R. ऑप्शन बी mg capital R. ऑप्शन बी सी twice mgr. and option D half mgr. तर लक्षात घ्या, वर्क डन आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. कुठं? ज्यावेळेस बॉडी ही सरफेसवर होती, अर्थच्या सरफेसवर होती, त्यावेळेस काहीतरी म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल. तो ज्यावेळेस सरफेसवरून वर गेला, किती हाईटवर? एच एवढ्या हाईटवर. पण एच एवढी हाईट कोणा एवढी होती रे ती? तर जेवढी अर्थची जी रेडियस आहे तेवढीच वर हाईट. एवढ्या हाईटला ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी काहीतरी असणार. मग बघा, सरफेसपासून एच एवढ्या हाईटवर जाताना जी काही एनर्जीमध्ये चेंज झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो? वर्क डन. मग सरफेसवरची पोटेन्शियल एनर्जी आणि एच एवढ्या हाईटवरची पोटेन्शियल एनर्जी ती पाहूया आपण. मला सांगा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, बरोबर आहे. मग mgh हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये मला सांगा, आता सध्या बॉडी जी सरफेसवर आहे तर ती सरफेसवर आहे का? तर ती एच एवढ्या हाईटवर गेली, म्हणजे तुम्ही जी ला काय लावू शकताय? एच. मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच इज gh. मग एच एवढ्या हाईटवर gh एवढी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. पण तुम्हाला माहिती आहे gh चा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? g इन ब्रॅकेट r² अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही h ची व्हॅल्यू टाकली, h एवढ्या हाईटवर h ची व्हॅल्यू काय आहे? r. ती जर याच्यात टाकली तर काय येणार आहे? gh इज इक्वल टू g इन ब्रॅकेट वर r² आणि खाली r प्लस r. हाईटच्या ठिकाणी h r टाकला. आता r प्लस r 2r, त्याचा स्क्वेअर 4r². म्हणजेच काय होईल रे? g इन ब्रॅकेट वर r² आहे, खाली 4r². r² गेट कॅन्सल, म्हणजेच काय राहील रे? g अपॉन 4. हे झालं gh. आलं लक्षात? तर gh इज इक्वल टू, म्हणजे h एवढ्या हाईटवर gh किती असणार आहे? g अपॉन 4. म्हणजे तुम्ही gh च्या जागी काय टाकू शकताय? g अपॉन 4. त्यानंतर बघा, हाईट किती आहे? तर हाईट मला सांगा, अर्थच्या सेंटरपासून हाईट मोजत असतात. तर अर्थच्या सेंटरपासून इथपर्यंत r आहे आणि इथून वर किती आहे? h, म्हणजेच r आहे. मग हे r आणि हे r किती झाले रे? 2r. म्हणजे सरफेस पासून r आहे, आतल्या सेंटर पासून r, म्हणजे r प्लस r 2r आणि m आहेच. मग हे 2 2 जा 4, म्हणजेच किती होईल आन्सर? 1/2 mgr. मीन्स आन्सर ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज ऑप्शन डी. आले लक्षात? काही मुलं काय करतात, हाईट फक्त बघतात, सरफेस पासून r एवढा वर गेला, मग आतला r हे वरचा r म्हणजे 2r, म्हणजे ऑप्शन शोधतात मग 2mgr. कारण हाईटची व्हॅल्यू फक्त टाकली 2r, 2mgr. पण इथं लक्षात घेण्यासारखी काय गोष्ट आहे, तर हाईट जशी वाढली आहे तसं तिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी राहिलेली नाही. सरफेसला जी असते, वर गेल्यावर काय होणार? gh. म्हणून तुम्हाला हे व्हॅल्यूज पुट करणं गरजेचं होतं किंवा हे सॉल्व्ह करणं गरजेचं होतं. आलं लक्षात? नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया आपण. राईट डाऊन. अ बॉडी वेज म्हणजे काय? बॉडीचं वजन. बॉडी वेज म्हणजे वेट. 200 न्यूटन on the surface of earth, full stop. On the surface of earth, full stop. How much will it weigh? Halfway down
टू द सेंटर ऑफ द अर्थ, हाफ वे डाऊन टू द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे जर हे बघा, पृथ्वीच्या सरफेसवर जर तुम्ही वेट घेतलं तर ते किती आहे सांगितलंय, 200 न्यूटन. वेट बरं का, वेटचा फॉर्म्युला काय असतं रे, mg, बरोबर आहे. तर काय सांगितलेलं आहे, हाऊ मच विल इट वे हाफ वे डाऊन टू द सेंटर ऑफ द अर्थ. आणि ऑप्शन ए आहे त्याच्यासाठी 100 न्यूटन, ऑप्शन बी आहे 150 न्यूटन, ऑप्शन सी आहे 200 न्यूटन अँड ऑप्शन डी इज 250 न्यूटन. हे बघा, अर्थच्या आतमध्ये गेलंय, आतमध्ये गेल्यानंतर मास कॉन्स्टंट राहत असतं, पण ग्रॅव्हिटी बदलल्यामुळे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलल्यामुळे वेट बदलणारच. म्हणजे 200 हा तर ऑप्शन नसणार आहे, ऑलरेडी 200 आहे. अर्थच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते, म्हणजे वेट कमी व्हायला पाहिजे. म्हणजे कमी व्हायला पाहिजे म्हणजे 250 तर होणारच नाही, 200 पण इक्वल तर राहणार नाही मध्ये गेल्यानंतर. म्हणजे ऑप्शन कोणता आहे, 100 किंवा 150 यापैकी असणार आहे. तर आपण सॉल्व्ह करून बघूया. आपण सरफेसवर किती आहे, 200. तर हे बघा, तो कुठे गेलेला आहे, तर अर्थ आणि अर्थच्या सरफेस पासून सेंटर पर्यंतच्या हाफ वेला आहे. म्हणजे या ठिकाणी पी पॉइंट आहे असं समजा. मग मला सांगा, ह्याची जी डेप्थ झाली, सरफेस पासून जी डेप्थ झाली, ही डेप्थ किती झाली रे, पूर्ण आहे रेडियस त्याच्या अर्धा, म्हणजेच r/2 एवढी डेप्थ झाली. मग ह्या डेप्थ वरून आपण काय करूया, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अगोदर काढूया. जी ची व्हॅल्यू मिळाली की मग तुम्हाला काय काढता येईल, वेट काढता येईल त्याचं. मला सांगा, हे बघा, वेटचा फॉर्म्युला काय असतो, mg. त्याप्रमाणे आपण इथे घेऊया. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ d इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, g इन ब्रॅकेट 1 - d/r. बरोबर आहे. आता याच्यामध्ये d डेप्थ किती दिलेली आहे, r/2. म्हणजेच मला सांगा, g इन ब्रॅकेट 1 - d च्या जागी r/2 टाकला, r कॅन्सल, किती राहिला 1/2. 1 - 2 1 - 1 हाफ, म्हणजेच हाफ राहणार, म्हणजेच g/2 ही झाली डेप्थला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढी आहे. मग मला सांगा, हे अर्थच्या सरफेसवर एवढं आहे आणि डेप्थला म्हणजे जी ची व्हॅल्यू हाफ झाली, जी ची व्हॅल्यू हाफ झाली आहे, म्हणजेच वेट सुद्धा हाफ होणार, कारण मास तर कॉन्स्टंट असतो. मग मास कॉन्स्टंट म्हणजे वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण मास तर कॉन्स्टंट असतं, कारण हे बघा, हे वेट इज इक्वल टू mg आहे. ह्याच्यामध्ये जी बदलू शकतो, वेट बदलणार काय, तर जी बरोबर वेट बदलणार. मास बदलणार काय, तर नाही, मास कॉन्स्टंट असतो. म्हणजे वेट आणि जी याच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन. तर वेट ॲट डेप्थ d अँड वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू g ॲट डेप्थ अपॉन g. मग जी ॲट डेप्थ किती आहे रे, g/2 आणि सरफेसवर किती आहे, g. हे जी काय होणार, कॅन्सल, 1 हाफ राहणार. म्हणजे WD अपॉन W सरफेस एवढा, याचा फॉर्म्युला काय असणार, 1/2. हा W सरफेस इकडे गेला आहे, म्हणजे WD इज इक्वल टू W सरफेस अपॉन 2. सरफेसवर किती आहे, त्याच्या हाफ. मग सरफेसवर किती आहे रे, 200 डिवाइड बाय 2, म्हणजेच किती झाला आन्सर, 100 न्यूटन. मीन्स ऑप्शन ए इज करेक्ट. आलं लक्षात. त्याच्यानंतर म्हणजे असे बरेचसे टाईपचे क्वेश्चन ग्रॅव्हिटेशनवर सुद्धा एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. नीटच्या एक्झामला मी तुम्हाला सांगितलं हे कोणत्या एक्झामला आलेला आहे क्वेश्चन काय. आता आणखीन हा जो क्वेश्चन घेतला आहे आपण, हा सुद्धा 2019 मध्ये नीटच्या एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. याच्या मागचा पण 2019ला आलेला आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनवर कशा टाईपचे क्वेश्चन येतात हे तुम्हाला कळायला पाहिजे.
त्यानंतर बघा आता हे क्वेश्चन आहे असं न म्हणता आपण फक्त डिस्कस करूया. लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज असा क्वेश्चन विचारतात. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज आणि ऑप्शन दिलेले असतात. ऑप्शन ए रिपल्सिव्ह, ऑप्शन बी इलेक्ट्रोस्टॅटिक, ऑप्शन सी कॉन्झर्वेटिव्ह, ऑप्शन डी नॉन कॉन्झर्वेटिव्ह. तर हा कसला फोर्स आहे? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पण नाही, रिपल्शन पण नाही, नॉन कॉन्झर्वेटिव्ह पण नाही. तर कोणता आहे? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आले लक्षात? तर अशा टाईपचे MCQs हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, तो तुम्ही स्वतः सॉल्व करा. होमवर्कसाठी क्वेश्चन आहे असं समजलं तरी चालेल. घ्या क्वेश्चन. एस्केप velocity on the surface of earth, escape velocity on the surface of earth is 11.2 kilometer per second. 11.2 kilometer per second. Escape velocity on the surface of earth is 11.2 km per second, full stop. Escape velocity from a planet, escape velocity from a planet. का लिहून देऊ क्वेश्चन? बघा क्वेश्चन लिहून देतो. Escape velocity on earth, full stop. Escape velocity from planet whose mass is the same as that of Earth and radius 1/4 of that of Earth is. म्हणजे बघा अर्थवरची एस्केप वेलोसिटी दिलेली आहे आणि दुसरा एक प्लॅनेट आहे त्याच्यावरची एस्केप वेलोसिटी काढायला सांगितली, पण त्या प्लॅनेटचं मास कसं आहे आणि त्याची रेडियस कशी आहे ते रिलेशन दिलेलं आहे. ऑप्शन ए 2.8 किलोमीटर पर सेकंड, ऑप्शन बी 15.6 किलोमीटर पर सेकंड, ऑप्शन सी 22.4 and option D 44.8 किलोमीटर पर सेकंद. आले लक्षात? तर हे आहेत ऑप्शन्स. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी. इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे. ओके, थँक्यू.